नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामी चरणी प्रार्थना। तर आता हे मी प्रिन्स कटची ब्लाउज कटिंग करणार आहे। तर दोघं पण ब्लाउज प्रिन्स कटचे। तर प्रिन्स कटचे ब्लाउज कटिंग करताना मी दोघं अस्तर एकावर एक ठेवून घेणार आहे। आणि इथं ह्या ब्लाउजचे जे कस्टमर आहे ना, त्यांची कमर घेर आहे 32.5, उंची आहे 15, दंड घेर आहे 13.5 आणि बॅक साईडचा गळा आहे 9.5। तर मी प्रत्येक कस्टमरचं ब्लाउजचं माप आहे ना ते वहीत लिहून घेते। आणि चिठ्ठीचं कसं इकडे तिकडे पडायची चान्सेस असतात आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे झाला का पडून जातं, मग माप वगैरे सापडायला प्रॉब्लेम येतो। मग वहीत लिहिलेलं असलं की माप पटकन सापडतं। आता भरपूर मोठं माप आहे, तर ह्या मापाला मी 36चं पॅटर्न टाकणार आहे प्रिन्स कटचं। तर सगळ्यात पहिली मी उंची टाकून घेतली। उंची टाकल्यानंतर 5.5चं शोल्डर टाकलंय, 5.5 ते 5.6चं शोल्डर टाकलंय आणि खाली मुंडा टाकलाय 6.5चा आणि बॉक्स बनवून घेतलाय। बॉक्स बनवल्यानंतर 1.5चा आकार दिलाय। आता हे जे पॅटर्न आहे ना माझ्याकडे, हे पॅटर्न फक्त माझ्याकडे 14 उंचीचं पॅटर्न आहे। तर हे 14 उंचीचं पॅटर्न असल्यामुळे ना मग आपल्याकडनं कसं त्यांना 15 उंची पाहिजे, मग आपल्याकडे प्रत्येक उंचीचं पॅटर्न नसतं किंवा 15, 15.5, 16। तर मी ह्याच पॅटर्नला खालून 1 इंच उंची वाढवून घेणार आहे। म्हणजे आपलं पॅटर्न जे पाठीचा भाग असतो ना त्या पाठीच्या भागाच्या बरोबर बसतं ते। तर खालच्या साईडनी 1 इंच वाढवलंय आणि साईड पिचच्या पण साईडनी 1 इंच वाढवलंय, म्हणजे बरोबर पाठीच्या भागाला ही उंची मॅच होते। परत आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं, टेप लावून मोजून घेते किती भरतंय। मग 15 बसलं की मग बरोबर तेवढंच ठेवायचं आणि पाठीच्या पण भागाची उंची मोजून दोघं पण भाग मोजून घ्यायचे। आणि हे जे भागाला आपण दोन्ही ज्यावेळेस पार्ट जॉईन करतो ना तो पण पार्ट मोजून घ्यायचा की आपला हा भाग याला बरोबर बसतो की नाही बसत, असं मोजून घेतलं की म्हणजे मग जोडताना खालीवर होत नाही आणि व्यवस्थित मापात येतं। आणि आता इथं बाही टाकून घ्यायची आहे। यांची बाही आहे 5.5ची, तर मी 6.5 टाकणार आहे इथं। जे आपण बाही टाकताना समजा 5.5ची असेल तर 6.5 किंवा 4ची असेल तर 5, असं 1 इंच जास्त टाकायची। इथं मी आता बाही पण टाकून घेतली आहे। थोडी नॉर्मल कमी येते खाली, पण मी थोडं जॉईंट देऊन घेणार आहे कारण माप मोठं आहे आणि कट पीसमध्ये हे माप बसायला थोडा प्रॉब्लेम येतो। हे कटिंग करून घेते मी। कटिंग करताना पण आतमध्ये खडूची बाजू सोडायची आणि त्यानंतर कटिंग करायची। थोडं ऍडजस्ट करून कापलं की ब्लाउज बरोबर बसतं। सर्व पार्ट कटिंग करून झाले की मग मी गळ्याचा आकार कट करणार आहे, कारण सगळ्यात शेवटी मी गळ्याचा आकार कट करते। ब्लाउज कटिंग करताना ह्या बारीक बारीक ज्या वेळेस आपण गोष्टी लक्षात ठेवू ना त्याच वेळेस आपल्याला ब्लाउज शिवायला पण अगदी सोपं होईल। लक्षात येईपर्यंत खूप अवघड वाटतं आणि ज्या वेळेस लक्षात बसलं की त्यावेळेस खूप सोपं वाटतं। आता इथं मी गळ्याचा आकार करून घेते। गळ्याचा यांचा गळा आहे 9.5चा। हे जे दोघं ब्लाउज पीस आहे ना हे आपल्याकडनंच घेतले होते। कपडा पण खूप सुळसुळीत आहे आणि पूर्ण टिकली त्यामध्ये, अशा जवळून दिसत असेल तुम्हाला, पूर्ण टिकली आणि खूप छान दिसतोय आणि याला काट वगैरे काही नाही। आणि हा जो ब्लाउज पीस आहे हा आपल्याकडनंच घेतलेला आहे, तर याला पूर्ण काठाची बॉर्डर आहे, दोघं पण साईडला आहे। तर मग मी आता हा ब्लाउज पीस मग दोघं अस्तर एकावर एक ठेवून कट केले मी। आणि आता हे दोघं ब्लाउज पीस बाजूबाजूला करून कट करते, कारण की हे जे आहे ना बॉर्डरमुळे याला बॉर्डर नाही आहे आणि याला या बॉर्डरमुळे मला हे बाजूला टाकायचे हे। तर हे बघा आता कशी कटिंग करते। तर हे ब्लाउज पीस आहे ना 32.5 कमर घेरचं आहे। तर मी यांना 36चं पॅटर्न टाकलं कारण त्यांचा छातीचा भाग वगैरे मोठा आहे। छाती मोजली तर 38 भरत होती, तर मग म्हटलं 36चं पॅटर्न बसून जाईल त्यांना। मग मी हे 36चं पॅटर्न कट केलंय हे। तर हे बघा हे, आणि उंची ह्या ब्लाउजची आहे 14, उंची 14 आहे आणि कमर घेर आहे 32.5 आणि बाही 5.5 आणि दंड आहे 13 आणि
बॅक साईडचा गळा आहे 9.5, तर मी 10.5 टाकलाय, म्हणजे 1 इंच जास्त टाकलाय. उंची पण 15 टाकली आहे, कारण की उंची हायटेड जास्त आहे ना, तर मग माझ्याकडे ते पॅटर्न काही नव्हतं 15 उंचीचं, तर 14 उंचीचं पॅटर्न होतं. तर मग मी काय केलं, पाठीच्या भागाची उंची पूर्ण 15 टाकून घेतली. आणि हे जे पॅटर्न आहे ना, तर हे पॅटर्न टाकल्यानंतर इथं इथं खाली मी अर्धा इंच उंची वाढवली इथं ह्या साईडला इथं. तर आपण असं पण करू शकतो की आपल्याकडे जर पॅटर्न नसेल, पूर्ण कोणत्याही उंचीचं पॅटर्न नसेल, जास्त 14 उंचीपर्यंत आपल्याकडे पॅटर्न शिल्लक राहतं किंवा असतं पण तयार, तर आपल्याकडे एखादं कस्टमरचं ब्लाऊज जर आलं किंवा त्या ब्लाऊजची उंची आहे 15 किंवा 15.5 टाकायची आहे, तर आपल्याला अर्जंट जर द्यायचं असेल किंवा वेळ असेल तर तुम्ही पॅटर्न पण काढू शकता, किंवा नसेल वेळ, तुमच्याकडे पॅटर्न आहे तयार, तर मग कशी उंची वाढवायची. तर हे जे पॅटर्न आहे ना, ते इथं मी खाली, आता माझ्याकडे हे 14 उंचीचं पॅटर्न होतं, तर मी याला 1 इंच वाढवलंय, खाली 1 इंच घेतलंय मग, आणि म्हणजे आपली पाठीच्या भागाची उंची आणि हे बरोबर मॅच होतं. आणि इथं पण आहे ना, हा जो ही जी कटोरी आहे ना, ही पण उंचीला इथं 14 उंचीच्या पॅटर्न मध्ये होती, तर मी याला इथं खाली 1 इंच वाढवून घेतलेले. बघा इथं आपण असं पण करू शकतो, असं पण केलं तरी चालतं, आणि जसं पण परफेक्ट ब्लाऊज बसतं. काय हो, तर इथं हे आलं लक्षात तुमच्या. तर इथं हे जे खालून जे आहे ना, आपण 1 इंच पण उंची वाढवू शकतो, 1 इंचापर्यंतच वाढवू शकतो, किंवा अर्धा इंच, आपल्याला जसं आपल्या मापाचं ब्लाऊज असेल, जसं कस्टमरचं आपल्याला ब्लाऊज शिवायचं आहे ना, त्या मापापर्यंत आपण उंची वाढवू शकतो. तर आता हे जे दोघं पॅटर्न आहे ना, तर दोघं एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे, तर मी दोघं पण एकावर एक ठेवून कटिंग केले आहे. तर आता हे एक बाजूला ठेवून पीस कटिंग करते. तर इथं बघा दोघं साईडला काट होते, तर मी या ब्लाऊज पीसची घडी अशी सरळ करून घेतली, आणि इथं पाठीच्या पण भागाला काट येणार आहे इथं, आणि हा साईड पीस इथं टाकलाय हा, आणि ही कटोरी या साईड टाकली आहे, आणि इथं बाहीला मला दोन्ही साईडला इथं जॉईंट द्यायला लागेल. इथं बघा हे दोघं पण एक साईडला आले, पण दोघं पण साईडला 1 इंचाची पट्टी जॉईंट द्यायला लागेल. तर आता तुम्हाला मी कटिंग करून दाखवते, म्हणजे हा जो भाग उरतो ना, हा इथला, तर हा भाग आपण इथं बाहीला पण जॉईंट देऊ शकतो या भागामध्ये, म्हणजे काठाला काही वेगळं दिसणार नाही असं. इथं आहे ना, रोडमुळे ना खूप रोडचा गाड्यांचा आवाज येतो. आता हे पण ब्लाऊज असं कटिंग करून झालंय. हा एक पीस कटिंग करायचा आहे. आता त्याच कस्टमरचा हा दुसरा ब्लाऊज टाकलाय मी, तर हा पण कटिंग करून घेते. तर प्रत्येक ब्लाऊज पीस टाकताना ना पूर्ण ब्लाऊज पीस टाकून सगळं पॅटर्न त्यावर टाकून मग बघायचं कसं बसतंय काय बसतं. कारण कसं कट पीस मध्ये ना एवढं मोठं माप बसत नाही, मग आपल्याला थोडं ऍडजस्ट करून कट करायला लागतं. मग हे लक्षात ठेवायचं, नाहीतर मग काय होईल, आपण एक पार्ट एक पाठीचा भाग टाकला तो कट केला, एक टाकला कट केला, मग तो एखाद्या वेळेस एखाद्या पार्टला जागा शिल्लक नाही राहणार. मग सगळं पूर्ण पीस टाकून आणि त्यावर आपलं अस्तर कापलेलं टाकायचं, आणि थोडं कमी जास्त करून सरकवून आणि व्यवस्थित कटिंग करायचं.
आता हे पण बघा, आता इथं पण याला बसतच नव्हतं हे पण थोडंफार इकडे तिकडे सरकून आणि मग ब्लाऊज बसलंय. कारण हा पण पीस जास्त काही मोठा नाही, ताग्यातला नाही, कट पीस मधला पीस आहे आणि माप पण मोठं आहे. आणि कस्टमरला कसं, प्रत्येक कस्टमरला मार्जिंग हवी असते. मार्जिंग असली की मग ब्लाऊजला जास्त दिवस टिकतं त्यांना ब्लाऊज. आणि एखादी टीप, 1-2 टीप जरी इकडे तिकडे उसवायची वेळ आली, कमी जास्त करायची वेळ आली, तरी मग ब्लाऊज जास्त दिवस घातलं जातं आणि वापरलं पण जातं. मग मार्जिंग नसल्यामुळे काय होतं की ब्लाऊजच बसत नाही असं होतं. मग त्यामुळे ब्लाऊज शिवतानाच ना प्रत्येक ब्लाऊजला कमीत कमी 2 इंचाची मार्जिंग ठेवायची. म्हणजे कमी जास्त जरी झाले तरी 1-2 टीप उसवली तरी 2-3 टीप शिल्लक राहतात. आता हा पण ब्लाऊज कट करून झालाय. जवळजवळ जेवढे दिवाळीच्या सीझनमध्ये जेवढे ब्लाऊज पीस आणले होते ना, त्यातले जवळजवळ म्हणजे निम्मे ब्लाऊज पीस संपलेले आणि सगळे आपल्याकडे शिवायला टाकलेले. आता हे पण आता ब्लाऊज पीसची बाही ही यांचा दंडघेर 13.5 आता म्हणजे 6.25ची फिटिंग येणार. तर मग मी हे बाहीला काय केलंय, दोन्ही पण साईडला 1-1 इंच सोडलंय. 1 इंच सोडला की म्हणजे हा जो ब्लाऊज पीसचा कपडा उरतो ना, तर तो आपल्याला फिटिंगमध्ये दाबल्या जाईल. मग फिटिंग पण व्यवस्थित येते आणि ब्लाऊज पण ओढल्या जाणार नाही आणि व्यवस्थित मोकळं ब्लाऊज बसतं 1 इंच जास्त सोडल्यानंतर. म्हणजे इथं मला जॉईंट पण द्यायची गरज नाही. हे पण झालंय आता कटिंग करून. दोघं साईडला 1-1 इंच सोडलंय. तर हे बघा किती ब्लाऊज कटिंग केले मी प्रिन्स कटचे. हे एक ब्लाऊज कटिंग केलं, हे एक ब्लाऊज कटिंग केलं आणि हे पण एक कटिंग केलं. ही तिघं पण एका कस्टमरचे ब्लाऊज आहे आणि हे दोघं एका कस्टमरचे ब्लाऊज आहे. आणि हे सर्व प्रिन्स कटचे ब्लाऊज आहे. हे तिघं पण 3/4चे स्लीव्ज, पूर्ण 3/4 यांची. आणि हे प्रिन्स कटचे सर्व ब्लाऊज बघा. हे आता हे सर्व कटिंग करून झाले म्हणजे उद्या दिवसभरात हे 5 ब्लाऊज झाले पाहिजे. हे पण आहे ना 32 साईजचं 32चं पॅटर्न टाकलेलं आहे मी या ब्लाऊजांना. तर यांचं कमर घेर आहे 28.5ला मी 32चं पॅटर्न टाकलं आहे. आणि उंची पण 14 आणि स्लीव्ज पण पूर्ण 10.5ची टाकलेली आहे इथं. आणि तिघं पण ब्लाऊज प्रिन्स कटचे. मी काल मी जे कटिंग केलेले ब्लाऊज दाखवले ना, ते मी तुम्हाला कसं शिवलंय ते दाखवते मी. आता मी जे काल व्हिडिओमध्ये दाखवले ते ना, मी 3 ब्लाऊज कटिंग केलेले. तर ते 3 ब्लाऊज 2 दिवस शिवायला गेले मला. कारण ज्या दिवशी कटिंग केले ना त्या दिवशी दिवसभर कस्टमर होतं. म्हणजे काल दिवसभर कस्टमर होतं, फक्त एकच ब्लाऊज शिवून झालं आणि त्यात राहिलेले 2 ब्लाऊज आज शिवलेले मी आणि ते दाखवते. हे पण प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे. तर ह्या ज्या ब्लाऊजला आहे ना, ही बॉर्डर जी येते ना, तर इथं आपल्याला प्रत्येक ब्लाऊजला जॉईंट द्यायला लागतो. तर मी याला पण बरंच छोटं माप आहे, हे 5.25चं दंडघेर असेल तरी पण मी याला जॉईंट दिलेले का, तर इथं फिटिंगला प्रॉब्लेम नाही येत. आणि आपण हे बघा इथं हा तुम्हाला जॉईंट दिसत असेल, इथं छोटासा जॉईंट दिलेला आहे, काही आतमध्ये फिटिंगमध्ये दाबला गेला आहे तो. आणि तुम्हाला ब्लाऊज उलटा करून दाखवते मी. ब्लाऊज शिवताना काय करायचं, आपण ज्या काही गोष्टी आहे ना, आपला हा मागचा पुढचा भाग कसा मागे पुढे होतो, तर आपण ज्या वेळेस ही बाही जोडायच्या आधी ना हा मागचा पुढचा भाग एकसारखा इथं कट करून घ्यायचा, इथं आकार देऊन घ्यायचा बाहीला. दोघं पण पार्ट सारखे झाले की त्यानंतर बाही जॉईन करायची इथं. तर बाही पण जॉईन करताना हे बघा, आता हे दोघं पण ही जी आहे ना, दोघं साईडचे जॉईंट एकदम समोरासमोर आलेले हे बघा. हे इथं तुम्हाला दिसत असेल. आणि इथं पण मी बाहीला पण जॉईंट दिलेलं आहे, त्यामुळे एवढं फिटिंगला इथं पण एकदम व्यवस्थित आलेलं आहे. आपल्याला एखादी टिप काही कमी जास्त करायची असेल तरी आपण करू शकतो. म्हणजे बाहीला हा जॉईंट दिलाच गेला पाहिजे ह्या बॉर्डर असली तर, कारण की ह्या बॉर्डरला ब्लाऊज बसत नाही. किती छोटं माप असलं तरी ब्लाऊज बसत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आणि मग ते पुढे जॉईंट दिल्यानंतर मग आपल्याला मार्जिन पण भरपूर राहते आणि मग कस्टमरची तक्रार पण येत नाही. तर हे बघा, हे ब्लाऊज शिवलंय मी कालचं, ते प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे. आणि त्याला पण डबल राऊंडमध्ये इथं लेस टाकलेली इथं बघा. इथं
आणि हे असे झुमके बनवलेले आहे. असे सिंपल पण ब्लाऊज छान वाटतात डिझाईनपेक्षा. हे पण मस्त वाटतंय बघा, ब्लाऊज छान वाटतंय मस्त. आणि दोघं पण बाहीला पूर्ण ही बॉर्डर अटॅच केली मी, दोघं पण बाहीला एकदम, दोघं पण साईडला जॉईन दिलेले म्हणून तर ते व्यवस्थित आलंय. आता हे पण कटोरी ब्लाऊज आहे. हे आता हे कटोरीचं ब्लाऊज आहे. हे पण हे बघा, ही कटोरीची, हे पण इथं पण असा व्यवस्थित आकार दिला की असा कोरून जर इथं कटोरी जर घेतली तर आपली कटोरी इथं अशी बांधल्यासारखी होत नाही. त्यामुळे कटोरीचा आकार आहे ना असा अलगद अर्धा इंच किंवा 1 इंच मापानुसार तुम्ही असा कोरून घ्यायचा कटोरीचा आकार. तर हे बघा, हे पण ब्लाऊज असं आलंय. हे कटोरी ब्लाऊज आहे आणि याला नॉट टाकले आणि सिंगल लटकन टाकले असे. आता सध्या रेडीमेड लटकन कोणतेच वापरत नाही मी, तर हे कपड्याचीच लटकन बनवून टाकते, कारण कपड्याचे लटकन टिकायला पण चांगले येतात आणि रेडीमेड लटकनचं कसं असतं खराब होऊ शकतं लवकर. हे लटकन तुम्ही कसे वापरा, कसे धुवा, तरी पण एकदम छान राहतात आणि टिकतात पण. आता हे ब्लाऊजची तुम्ही म्हणाल ताई शिलाई किती घेतली आहे, तर हे जे कटोरी ब्लाऊज आहे ना, इथं बॅक साईडला मी लेस टाकलेली आहे, नॉड टाकलेली आहे आणि ही लटकन बनवलेली आहे. तर याची मी 230 रुपये शिलाई घेणार आहे बघा. आणि सिंपल साधा ब्लाऊज बिना लेसचं अस्तर टाकून ब्लाऊजची 200 रुपये शिलाई आहे. आणि हे जे आहे ना प्रिन्स कटचं ब्लाऊज, डबल राऊंड लेस आणि हे लटकन बनवलेले, एकाखाली एक 3 लटकन बनवलेले. तर याची शिलाई घेणार आहे मी 260 रुपये शिलाई घेणार आहे, कारण हे प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे बघा हे. तर हे बघा, हे ब्लाऊज शिवलंय एक मी. तर हे ब्लाऊज कसं शिवलंय मी, फ्रंट हुका घेतलाय, बोटनेक टाकायचं होतं, फ्रंट हुका घेऊन आणि स्लीव्ज अशी पफ स्लीव्ज टाकली आहे. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की बोटनेक टाकायचंय पण पुढच्या साईडला हुका टाकायच्या आणि मग कसं ब्लाऊज शिवायचं. मग मेन कारण शोल्डर किती घ्यायचं, तर असं बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम असतो, कारण सगळेच जणी बॅक हुक नाही म्हणजे बॅक साईडला नाही हुक घेऊ शकत, तर फ्रंटला हुका लागतात. तर आपण तसं पण घेऊ शकतो. मग तसं जर ब्लाऊज जर टाकायचं असलं तर आपण 6.5चा शोल्डर घेऊ शकतो. इथं हे बघा, हे 6.5चा शोल्डर घेतलाय मी आणि इथं पाठीमागून कटिंग तर दाखवलीच होती मी तुम्हाला, त्यानुसार मी इथं हे 2.5चं घेऊन आणि पुढच्या गळ्याला आकार दिला आहे आणि बॅक साईडचा 3.5च्या गळ्याला आकार दिलेला आहे, म्हणजे असा आकार दिलेला आहे. आणि पुढून पण प्रिन्स कट टाकलेले आहे बघा, 4 टक्स टाकलेले आहे, प्रिन्स कट नाही आहे, 4 टक्स ब्लाऊज आहे. आणि आपलं नॉर्मल साध्या आपल्या कटोरी ब्लाऊज सारखं प्रिन्स कट सारखं तसं ब्लाऊज शिवलंय मी हे. आणि बॅक साईडला याला अशा हुका टाकलेले. तर बघा, हे पण असं टाकले बघा असं. इथं अशी बारीक नॉड बनवून घेतली मी इथं आणि मग छोटे छोटे असे लटकन बनवलेले. ज्यावेळेस घालून आपण त्यावेळेस त्याला अशी छान फिनिशिंग दिसेल आणि खूप सुंदर दिसतं हे ब्लाऊज पण. आणि याला पण इथं छोटीशी नॉर्मलशी टिप टाकलेली मी इथं आणि स्लीव्ज बनवलेली आहे, पफ स्लीव्ज. तर हे जे ब्लाऊज आहे ना, तर याचं 6.5 शोल्डर घ्यायचं, म्हणजे 26, 27, 28 पर्यंतचं. जर कमर घेर भरत असेल तर आपण 6.5चा शोल्डर घेऊ शकतो. आणि आपण जसं आपल्या फ्रंट साईडला जसे 2.5चा आकार देऊन गळा कट करतो, तसंच हा पुढच्या साईडला पण मी 2.5चा आकार देऊन हा गळा कट केलेला आहे इथं. आणि आपला नॉर्मली गळा कट करायचा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा. आणि बॅक साईडला 3.5 इंच घेऊन मग तो गळा कट केलेला आहे मी इथं. आणि मग हा छोटासा वरती असा गळा बनवून घेतला आहे. त्यानंतर अशी खाली हा गळ्याचा आकार वेगळा टाकलाय बघा इथं. एकदम सोपी पद्धत आहे. आपण प्रत्येक जण म्हणजे बॅक हुक नसेल आवडत तर आपण फ्रंट हुकचं पण बोटनेक ब्लाऊज शिवू शकतो. एकदम सोपी आणि एकदम, तुम्ही माझ्या कटिंगचा व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये नक्की कटिंग बघा. तुम्ही कटिंग बघितली की मग तुम्हाला अगदी सोपं वाटेल ते. आणि शिवून पण बघा, शिवल्यानंतर मला नक्की सांगा कमेंटमध्ये कसं बसलंय ब्लाऊज.
आता तुम्हाला पूर्ण दुकानामध्ये दिसत असेल, भरपूर दुकान रिकामा झालंय आणि काहीच नाही राहिले. भरपूर जवळजवळ निम्म्याच्या वर ब्लाऊज गेलेले आणि तेवढे इथं आलेले पण ब्लाऊज तयार करायला. एवढी खूपच गर्दी झालेली आहे. म्हणजे दुकान छोटं पडतंय असं झालंय. कुठंच पाय ठेवायला पण जागा नाही. माल आणला की माल ठेवायला पण जागा नाही राहत. मटेरियल ठेवायचं, एकावर एक रचून ठेवायचं असं होतं. आणि ब्लाऊजांची तर खूपच गर्दी आहे. ब्लाऊज शिवण्यामुळे ना, ब्लाऊजचं जे कस्टमर आहे ना, तेच आपल्याला हे रेग्युलर टॉप वगैरे, ब्लाऊज, इनर, ब्रा, हे लेडीजचं सर्व सामान आपल्याकडे जास्त जातं. कारण की कसं, ब्लाऊजचं कस्टमर आधी जास्त होतं. मग त्यांना कसं प्रत्येकाला माहिती होऊन गेलंय की इथं सर्व लेडीजचं सामान भेटतं. मग सगळं कोणीही कस्टमर आलं की बिनधास्त इथून जे लागलं ते त्यांना वेळेवर भेटतं. मग त्यामुळे प्रत्येक गोष्ट इथं दुकानात आणूनच ठेवायला लागते. आणि आता सध्या तर जागा कमी पडते. इतका पसारा होतोय, म्हणजे आता संध्याकाळी ना थोडंफार असं आवरून घेतलं की उद्या सकाळीच ना दुकान उघडल्याबरोबर असं पसारा दिसत नाही. आणि थोडं खुर्चीवर वगैरे ह्या पिशव्या वगैरे रचून ठेवते मी सर्व. आणि त्यानंतर सकाळीच आले की फक्त पटकन झाडू फिरवायचा आणि बाकी आवरायचं असं होतं. हा पसारा बघूनच माझून सकाळीच आल्याबरोबर खूप असं वाटतं, खूपच काम आहे असं वाटतं. इतक्या पिशव्या आलेल्या आहे. प्रत्येक पिशवीवर नाव टाकणं, प्रत्येक पिशवीवर चिठ्ठी टाकणं, प्रत्येकाचं ब्लाऊज कसं शिवायचं, काय शिवायचं हे एवढं लक्षात ठेवणं म्हणजे खूपच टेन्शन असतं. आणि तेवढी जबाबदारीही असते आपली. कारण कसं, कस्टमर पण आपल्या भरोश्यावरच एवढी भारी साड्या, भारी महागड्या साड्या राहतात आणि ब्लाऊज शिवायचे असतात, आपल्या भरोश्यावर टाकता. मग त्याची तेवढी काळजी पण घेतल्या गेली पाहिजे. आज आहे ना एक स्टडी टेबल घेतलाय मी. खूप छान भेटलाय मिशोवरनं. आधी पण 4-5 घेऊन झाले होते आणि हा पण घेतलाय. एका ठिकाणी द्यायचा आहे हा. आणि मजबूत आणि मस्त क्वालिटी पण छान भेटली आहे. आणि त्याला ड्रावर पण आहे आणि असा छान आहे मस्त. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.